पाटकरांवरती कारवाई करण्यात आली आहे। दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातनं मेधा पाटकरांना अटक करण्यात आली आहे। उपराज्यपाल सक्सेनांच्या तक्रारीनंतर कोर्टाने वॉरंट जारी केलं होतं आणि आज दुपारी मेधा पाटकरांना साकेत कोर्टात हजर केलं जाईल। तर ही ताजी बातमी सध्या हाती येतेय। मेधा पाटकर यांच्या बाबतीमध्ये मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। उपराज्यपालांच्या मानहानीबाबत तक्रारीनंतर पाटकरांवरती ही कारवाई करण्यात आली आहे। दिल्लीतल्या निजामुद्दीन भागातनं मेधा पाटकरांना अटक करण्यात आली। उपराज्यपाल सक्सेनांच्या तक्रारीनंतर कोर्टाने वॉरंट जारी केलं होतं आणि आज दुपारी पाटकरांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील। सोमेश, नक्की काय कारवाई होण्याची शक्यता आहे मेधा पाटकरांवरती आणि त्याचबरोबर यामागचं कारण काय होतं या संपूर्ण अरेस्ट मागचं? नक्कीच खरं तर LG सक्सेना हे ज्या काळी मध्य प्रदेशामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होते, काही चळवळीच्या क्षेत्रात सक्रिय होते, त्याचवेळी मेधा पाटकर सुद्धा तिथे सुरू असलेल्या नर्मदा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी होत्या कार्यकर्त्या म्हणून। त्या दरम्यानच्या काळात मेधा पाटकरांनी सक्सेना यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे काही आरोप केले, असा आरोप सक्सेना यांनी केला आणि त्या काळी त्यांनी एक मानहानीची केस फाईल केली होती। ज्या केसचा निकाल आला त्या निकालामध्ये मेधा पाटकर यांना शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर मेधा पाटकर या उच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या शिक्षेवर स्थगिती मिळवण्यासाठी म्हणून, परंतु उच्च न्यायालयाने त्यांना 20 तारखेपर्यंत दिलासा दिला होता। 20 तारखेच्या नंतर ती सुनावणी होणार होती। कालच आपल्याला कळले की दरम्यानच्या काळात जेव्हा उच्च न्यायालयाकडून स्थगिती नव्हती तेव्हा दिल्लीच्या ट्रायल कोर्टात, ज्या कोर्टाने मेधा पाटकर यांना शिक्षा सुनावली होती, त्याच कोर्टाने मेधा पाटकरांच्या नावाने कालच वॉरंट जारी केला होता आणि काल जारी केलेल्या या वॉरंटच्या नंतर आता मेधा पाटकरांवर अटकेची कारवाई केली जाते असं कळतंय। ही अटकेची कारवाई केल्यानंतर मेधा पाटकरांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि कोर्टात हजर करून पुढच्या ऑर्डर्स या न्यायाधीशांकडून घेतल्या जातील त्यांच्या पुढील कार्यवाहीबाबत। नक्कीच धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर एक छोटासा